तर वरती श्री संत तुकाराम महाराज आणि नमस्कार मित्रांनो, 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघू शकता हा मोठा तिरंगा आपल्या समोर फडकत आहे मित्रांनो. तर आपण एकदम तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे आजूबाजूचा परिसर आणि कार्यक्रम होणार ते पण आपण बघणार आहे. तर बघू शकता मित्रांनो आपला तिरंगा कशा प्रकारे फडकत आहे, एकदम चांगल्या प्रकारे फडकत आहे मित्रांनो. आणि तुम्हाला भक्तिशक्ती गार्डनला घेऊन आलो आहे पुण्यामध्ये आणि इथं कार्यक्रम होत असतात. तर बघू शकता कशा प्रकारे तिरंगा आहे. सर्वात मोठा पिंपरी चिंचवडमधील तिरंगा मोठा आहे बघू शकता. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर पब्लिक भरपूर आले मित्रांनो. खाली पण तुम्हाला दाखवणार कशा प्रकारे पब्लिक जाऊन आता खाली जाऊन कार्यक्रम बघू कशा प्रकारे कार्यक्रम आहेत. तर आपण आलो हे भक्तिशक्ती गार्डनला मित्रांनो 15 ऑगस्टच्या निमित्ताने. तर बघू शकता कशा प्रकारे इथं फुगवले आहेत आणि तिरंगे टाईप फुगवले आहेत आणि भरपूर इथं लोक जमा झाले आहेत बघू शकता. संपूर्ण असे फुगे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. जर कोणाला फुगा घ्यायचा तर फुगा घेऊ शकता तुम्ही इथं येऊन गार्डनपाशी. आणि भरपूर लोक आले आहेत बघा, बघू शकता कार्यक्रम भरपूर होणार आहे इथं 15 ऑगस्टच्या निमित्ताने. तर आपण आतमध्ये जाणार आहे आता थोड्या वेळानं आणि बघू शकता इथं लहान मुलांसाठी खेळणं पण आले आहेत. आता थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होतील आणि आपण त्याचा आनंद घेणार आहे. आणि 15 ऑगस्टचे भरपूर कार्यक्रम होणार आहेत भक्तिशक्ती गार्डनपाशी. पाठीमागाचा संगीताचा कार्यक्रम होणार आहे भक्तिशक्ती गार्डनला. इथं देशप्रेमी गाणी होणार आहेत ते पण तुम्हाला दाखवणार कशा प्रकारे देशभक्ती गाणी होणार आहेत या आपल्या भक्तिशक्ती गार्डनवर. तुम्ही नक्की बघायला या आणि तुम्हाला संपूर्ण मी आज भक्तिशक्ती गार्डन दाखवणार आणि 15 ऑगस्टचे कार्यक्रम दाखवणार आहे. आता संपूर्ण इथं खुर्च्या ठेवल्या आहेत, अजून लोक आले नाहीत आणि लोक आल्यानंतर कार्यक्रम चालू होईल. तर बघू शकता तुम्ही भक्तिशक्ती गार्डन मित्रांनो. आणि दर 15 ऑगस्ट आणि 1 मेला आपण येत असतो इथं आणि तुम्हाला दाखवत असतो इथं काही कार्यक्रम होत असतात. तर ते तुम्हाला संपूर्ण मी दाखवणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि भव्य रक्तदान शिबिर पण चालू आहे मित्रांनो. जर रक्तदान कोणाला करायचं असेल तर करू शकता इथं येऊन. जर माझा आवाज येत नसेल तर कमेंट करून सांगा. आपण आता गार्डनमध्ये जाऊ आणि बघू काय काय कार्यक्रम येतात. तर बघू शकता हे प्रवेशद्वार आहे मेन आणि भक्तिशक्तीचं मेन प्रवेशद्वार आहे आणि इथून लोक जात असतात, एंट्री करत असतात. तर फुगे पण आले तिघाला बघू शकता तुम्ही. संपूर्ण असं ब्रिजवरती लोक येतं बघू शकता. वरती पण ब्रिजवर लोक येतं कार्यक्रम बघण्यासाठी. आणि भक्तिशक्ती गार्डन हे दररोज चालू असते मित्रांनो आणि याचं काही तिकीट नसते. तर आपण आतमध्ये जाऊ आणि कशा प्रकारे कार्यक्रम आहेत ते पण बघणार. भरपूर लोक आले आहेत बघू शकता तुम्ही. तर हा बघू शकता वरती तिरंगा किती मोठा आहे. सर्वात तिरंगा मोठा आहे भक्तिशक्तीवर गार्डनमधला. शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे बघू शकता. गळा भेट घेत आहे शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचा असं वरती स्टॅच्यू आहे बघू शकता. ते पण तुम्हाला दाखवते वरती जाऊन. आणि संपूर्ण लोक एकदम असे कार्यक्रम बघण्यासाठी आले आहेत बघू शकता तुम्ही. तर आज सुट्टीचा दिवस आहे आणि परत 15 ऑगस्ट त्यामुळे सगळे लोक या भक्तिशक्ती गार्डनपाशी जमा होत असतात आणि कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. तुम्ही पण भक्तिशक्ती गार्डनला येऊ शकता 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला आणि कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता इथं येऊन. तर मित्रांनो नक्की भेट द्या तुम्ही भक्तिशक्ती गार्डनला. तर हे पिंपरी चिंचवडमधलं सर्वात मोठं गार्डन आहे भक्तिशक्ती गार्डन आणि इथं कार्यक्रम होत असतात. बघू शकता तिरंगा पण असं हातावरती धरला आहे एका मित्रांनी आणि फोटो काढणं चालू आहे बघू शकता. आता थोड्याच वेळानं कार्यक्रम होणार आहेत. देशभक्ती गीत चालू होतील आणि ते पण तुम्हाला कार्यक्रम दाखवणार आहे मी. एकदम वातावरण चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो. तुम्ही नक्की व्हिजिट द्या भक्तिशक्ती गार्डनला आणि तुम्हाला माझ्याकडनं 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा.
तर बघू शकता मित्रांनो, भरपूर लोक आले आहेत. भरपूर म्हणजे एकदम भरपूर अशी गर्दी झाली आहे फुलपैकी गार्डनमध्ये. तर एवढी गर्दी होत नसते कधी, पण फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भरपूर इथं गर्दी होत असते गार्डनवरती. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. जय हिंद, जय भारत. तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, नक्की तो नवीन व्हिडिओ बघा. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. जय हिंद, जय भारत.